सत्तापालट झाल्यास कुणालाही सोडणार नाही, मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य. जरांगेंच्या पाठीशी अजित पवार, लक्ष्मण हाकेंचा खळबळजनक आरोप. काहीही झालं तरी मुंबईतलं उपोषण अटळ, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांचा इशारा. जरांगेंना मुंबईत येण्यापासून रोखा, गुणरत्न सदावर्ते यांची मागणी. रोहित पवार यांच्या निशाण्यावर मंत्री संजय शिरसाट यांनी जमीन घोटाळा केला, रोहित पवारांचा आरोप. भाजपने मुंबईत भाकरी फिरवली, आशिष शेलार यांच्या दीर्घ ताब्यातून संघटना नव्या दमाच्या नेतृत्वाकडे. तुम्हाला तुरुंगात राहून सरकार का चालवायचं आहे, अमित शहा यांचा विरोधकांना सवाल. वराह जयंतीनिमित्त ठाकरे गटाकडून उपरोधिक आंदोलन, सोलापूरमध्ये मंत्री नितेश राणे यांच्या विरोधात ठाकरे गट झाला आक्रमक. वैभव खेडेकर राज ठाकरेंची साथ सोडणार, खेडेकर रवींद्र चव्हाणांच्या संपर्कात, सूत्रांची माहिती. एटीएमसाठी नवे नियम, एटीएममध्ये महिन्याला फक्त 303च फुकट व्यवहार करता येणार, तर चौथ्या व्यवहारापासून द्यावे लागणार पैसे. वरंध घाटात वाहतुकीसाठी आता परवानगी, वाहतुकीसाठी वरंध घाट खुला. पावसाळ्यात दरड दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर बंद ठेवण्यात आला होता घाट, सणासुदीच्या निमित्तानं घाट केला खुला. अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचं लखनौमध्ये जंगी स्वागत. शुक्ला आता स्वगृही जाण्यासाठी लखनौ इथं पोहोचले. गंगापूर धरणामधून 990 क्युसेकनं पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला, तर गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस. गंगापूर धरण सध्या 97% भरलं. पुण्याची प्रभाग रचना अन्यायकारक, पवार गटाचा प्रशासनावर गंभीर आरोप. उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार CP राधाकृष्णन यांचा राजभवन इथं सन्मान होणार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री करणार सत्कार.